हे सगळं कारस्थान स्वानंदीचे. स्वानंदीने दादाचे कान भरलेले दिसतात. दादा आला आणि त्याला म्हणाला की तू परत कामाला सुरुवात कर. तिच्या चेहऱ्यावर असा माज होता ना. ही स्वानंदी ना. बरोबर बोलतेस मम्मा तू. काय ते च्विंगम आहे, च्विंगम. तू म्हणतेस ना च्विंगम आहे ती. हा, ती च्विंगम कसं आपण चघळून झाल्यावर आपण फेकून देतो आणि मग असं आपण तोंडातून काढतो. मग ते असं एका हाताला ते जातच नाही. ते असं एका हाताला चिकटतं, मग पुन्हा आपण दुसऱ्या हातात, मग ते दुसऱ्या हातालाही चिकटतं. तसं ती चिटकून राहिलेली आहे. झाडलं ना तरी ते जातच. एक मिनिट, पुरे झालं च्विंगम पुराण. आपली हे बघ, दिवसेंदिवस त्या स्वानंदीपासून धोका वाढत चाललाय. आपल्याला वाटलं होतं ना त्यापेक्षा जास्त हुशार आहे ती. तिचा साधा बोळा चेहराच ना तिची खरी स्ट्रेंथ आहे. पण मम्मा, तू दिलेलं मी सगळं काम व्यवस्थित करते की नाही? अगदी मन लावून करते. इकडचं तिकडे काही करत नाही. व्यवस्थित लक्ष देऊन सगळं करते. पण तरी सुद्धा आहे ना, तुला कौतुक त्या अंशुमन आणि अधिराचंच आहे. तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. मी एवढं सगळं करून सुद्धा मी घरी वेगवेगळी कारणं सांगते आणि तुझ्यासाठी मी इथे येऊन राहते. पण तुला माझं कौतुकच नाहीये. आपली ते सगळं राहू दे ग. आता कशाबद्दल कौतुक करायचं ना ते सांग. मम्मा, हे सगळं चालू होतं ना तेव्हा स्वानंदीच्या फोनकडे माझं लक्ष गेलं. तर त्याच्यावरनं कोणाचं तरी नाव फ्लॅश झालेलं बघितलं मी. हे बघ, मला कोडी सोडवण्याचा मूड नाहीये. पटकन काय ते सांग आणि मोकळी हो. मम्मा, तिला आहे ना निकिताचा कॉल आला आणि ती आता निकितालाच भेटायला गेलीये. आय एम डॅम शुअर. काय गरज आहे स्वानंदीला त्या निकिताला भेटायला जायची? डोक्याला ताप झालीये ती स्वानंदी. ते स्वानंदीच्या अंशू, माझ्या रूम मध्ये येऊन तोडफोड करायची नाही सांगून ठेवते. मी तर म्हणतो त्या स्वानंदीलाच डायरेक्ट उडवून टाकू. शांत बस जरा, शांत शांत. डोकं ठिकाण्यावर, शांत. शांतच बसलोय मी मॉम. नाहीतर एव्हा ना बॉम्ब लावून घर उडवून टाकलं असतंय. ह्याला बॉम्ब लावून उडव, त्याला संपव, हेच चाललंय का रे तुझ्या डोक्यात? हा, अरे ती स्वानंदी निकिताला भेटायला जाते म्हणजे काहीतरी जोरदार प्लॅन असणार. म्हणजे फक्त आनंद आणि समर मध्ये मध्यस्थी करायची नाहीये, काहीतरी वेगळा पण प्लॅन असणार त्यांच्या डोक्यात. म्हणून ते सारखे भेटीगाठी होत आहेत. सोड ना, डायरेक्ट उडवून टाकू तिला, म्हणजे विषयच संपला. अंशू, हेच नकोय आपल्याला. ह्याला उडव, त्याला संपू, बस झालं आता. डोक्याचा वापर कर. तुला फक्त एवढंच सांगितलेलं, ऑफिसमध्ये जा आणि शांत डोक्याने काम कर. पण नाही, ते नाही जमलं आपल्याला. अंशू, तुला या घराचा मालक करायचंय. हा इतका खटाटोप मी त्यासाठी करते, तुला कळतंय का? डोकं जरा ठिकाणावर ठेव रे. आप्पी बाळा, खरंच तू छान काम करतेस. आता ऐक बाळा, काहीही झालं तरी समर आणि आनंद मध्ये स्वानंदीमुळे कम्युनिकेशन होता कामा नये. कळलं? ही स्वानंदी आहे ना, ती त्या दोघांमधला ब्रिज बनायला बघते. ते होता कामा नये. केलं ना तुझं कौतुक? थँक्यू मम्मा. शेवटी आहे ना तुझा विश्वास माझ्यावरच आहे, मला ठाऊक आहे. बघितलं संशू, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय आणि त्याचे कष्ट मला घ्यावे लागतात. मम्मा, तू काळजी करू नकोस. तुला जे वाटतंय ना ते काही नाही होणार. त्याची काळजी मी घेईन. बघ, शिक जरा. या कमेन. राजवाडे साहेब, येऊ का? अरे या या या, तुमचीच वाट बघत होतो. या. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसा ना प्लीज. धन्यवाद. या. किती दिवसांनी आपली भेट होते. कसे आहात तुम्ही? आमचं काय, ठेविले अनंते तैसेची राहावे. मी अगदी उत्तम आहे. काम कसं चाललंय? छान. तुमची प्रयोगशाळा सुरू झाली? हो हो, अगदी व्यवस्थित सुरू झाली. आणि मुख्य म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा भरपूर उपयोग होतोय. अहो, विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रयोग नाही करणार तर ते पुढे शिकणार कसे? आणि आपल्या शाळेमध्ये विज्ञान मराठी भाषेमध्ये शिकवलं जातं.
नाही तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नाही ना, त्यांची पुढे अडचण होते हो. अगदी बरोबर. काय झालं, का असलात तुम्ही? काही नाही, असंच. अहो सांगा काका. अहो, तुमच्या केबिन मध्ये येत होतो ना, तेव्हा तुमच्या कर्मचाऱ्यांचा संवाद माझ्या कानावर आला. ती एक मुलगी म्हणत होती, मी आज पिंक साडी घालणार होते, पण आज ती साडी वॉशच केलेली नव्हती. म्हणून असं आलं. आणि काका तुमच्या कानाला हे सगळं खूप खटकलं असेल, बरोबर ना? नाही, कसं आहे ना की आम्ही जुनी खोडं आहोत. शेवटी मलाच राहवलं नाही. मी त्या मुलीला जाऊन सांगितलं, अगं मुली, फ्रॉक घालतात, ड्रेस घालतात, पण साडी ही नेसलीच जाते. त्या ओशाळ्या विचार्या, पण त्यात त्यांची काही चूक नाही हो. सगळीकडे अशीच परिस्थिती सुरू आहे. अगदी बरोबर आहे. आणि आपल्याकडे काम करणारी सगळी माणसं ही वेगवेगळ्या भागातली आहेत, अगदी वेगवेगळ्या प्रांतातली सुद्धा आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला भाषेची सरमिसळ देखील होते. बरोबर म्हणताय तुम्ही, पण ही सरमिसळ कार्यालयात चालते हो. पण प्रश्न हा आहे, मराठी घरात ज्या ठिकाणी मराठी मुलं, अहो मुलं सोडा, पण मोठी माणसं सुद्धा मराठी बोलत नाहीत, अहो त्यात त्यांना कमीपणा वाटतो. मला मान्य आहे, जग आता खूप जवळ आलेलं आहे. प्रत्येक माणूस या ना त्या कारणाने जगभर फिरत असतो. त्यामुळे वैश्विक भाषा बोलता येणं, वाचणं हे महत्वाचं आहे. पण आपल्याच घरात मातृभाषेत बोलण्यात काय हरकत आहे? नाही, मी सुद्धा अनेकदा अनेक ठिकाणी कामाच्या निमित्ताने जातो, तेव्हा मला सुद्धा असाच प्रश्न पडतो. विशेषतः तरुण मुलांना आपली भाषा, आपली मातृभाषा ही का बोलावीशी वाटत नाही, मला कळतच नाही. किती सुंदर भाषा आहे आपली, किती उत्तम साहित्य आहे आपल्या भाषेत. आज आता मराठी भाषा गौरव दिन सगळीकडे खूप उत्साहात साजरा केला जातो, पण आपल्या भाषेचा उत्सव एकच दिवस साजरा करण्यात तो काही सण नाही. बरोबर आहे. भाषा आपण जितकी बोलू, जितकी वाचू, जितकी लिहू, तितकी खरं तर आपण ती रोज साजरी करू. माझ्या अगदी मनातलं बोललात तुम्ही. मराठी भाषेत शिक्षण झालं, घरात आपण मराठी बोललो, याचा अर्थ आपल्याला बाहेर जाऊन इंग्रजी बोलता येणार नाही असं अजिबात नाहीये. अहो माझं स्वतःचं शिक्षण मराठी भाषेच्या शाळेत झालंय, पण मी खूप अगदी जगभर प्रवास करतो, मोठमोठ्या कॉन्फरन्समध्ये जातो आणि तिकडे सगळीकडे त्यांना समजेल अर्थात इंग्रजी भाषेतच मी तिथे भाषण करतो. मराठी भाषेत शिकलेले माझं काहीही नुकसान नाही झालं. उलट एका अतिशय सुंदर आणि प्रगल्भ भाषेतलं साहित्य मला वाचता आलं. आणि हाच प्रस्ताव घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुम्ही एकदा आमच्या शाळेत या आणि आमच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा, मराठी भाषेतलं साहित्य याचं महत्त्व सांगा. कारण काय आहे ना, तुमच्यासारखी माणसं बोलतील तर इतर लोक कान देऊन ऐकतील तरी. नक्की येईन काका, फक्त मला तारीख आधी कळवा. अहो आपल्या भाषेसाठी आपणच काम केलं पाहिजे. बरोबर. आणि मराठी भाषा खूप समृद्ध आहे. ती अशी काही एकदम रसातळाला जात नाही. फक्त तिला मान दिला गेला पाहिजे, तिचा आदर सन्मान राखला गेला पाहिजे. ती वाचण्यात बोलण्यात काहीही कमीपणा नाही हे आधी समजून घेतलं पाहिजे. शक्य होईल तिकडे मराठी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, हे आपण सांगत राहायचं आणि आपण स्वतः आचरणात आणायचं. आणि काका तुमच्या या प्रयत्नासाठी माझ्याकडनं थोडासा हातभार. खूप खूप आभार.